राज्यात एकूणच कांद्याची परिस्थिती पाहता कांद्याचा प्रश्न ऐरणीवरती आहेत आणि आपल्यासोबत या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. काय सांगाल डॉक्टर साहेब, खरं तर कांद्याचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे, मेटाकुटीला आलेला आहे शेतकरी आणि बाजारभाव कोसळत आहेत. ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. एकाच वेळी बाजारभाव कोसळत असतानाच नाफेडनं जो त्यांचा कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी आणला, यामुळे बाजारभाव कोसळायला आणखी त्याच्यामध्ये दुर्दैवानं हातभार लागला. आणि या परिस्थितीमध्ये कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं जावं, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच खासदारांनी, महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांनी, ही संसदेमध्ये सुद्धा, आम्ही संसदेच्या पायऱ्यांवर सुद्धा याचं आंदोलन केलं होतं, ही मागणी केली होती. परंतु एकूणच शेतीमालाच्या आयात निर्यात धोरणाविषयी या सरकारचं जे एक धरसोडीचं जे धोरण आहे, याचा दुर्दैवानं फटका हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा सातत्यानं बसतोय. आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या, म्हणजे एक विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि नाफेडचा जो कांदा बाजारात आल्यामुळे जो भाव कोसळतोय, याला कुठेतरी एक नियंत्रण लागणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं याला जो एक डेफिसिटचं जे अनुदान असतं, या डेफिसिटच्या अनुदानासाठी, म्हणजे उत्पादन खर्चापेक्षाही अत्यंत कमी दरामध्ये जेव्हा विक्री होते, तेव्हा राज्य सरकारनं हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणं या अनुदानासाठी हे सुद्धा गरजेचं आहे. खरं तर एकूणच परिस्थिती पाहिली तर आजही शेतकऱ्यांकडे कांदा आरणीमध्ये आहे आणि तो सडतोय. त्याच्यातच नाफेड आता खरं तर त्यांचा कांदा विकला आणतोय, त्यामुळे कुठेतरी बाजारभाव कोसळत आहेत. कसं पाहताय? तर याचमध्येच खाणाऱ्याला रास्त दरात कांदा मिळाला पाहिजे, याविषयी कुणाचंही दुमत नाही. पण त्याच वेळी पिकवणारा किमान टिकेल, याची सुद्धा जबाबदारी ही सरकारनं घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे यामध्ये कुठेतरी पिकवणारा आणि खाणारा याच्यातला जो समन्वय आहे, या दराचा जो समन्वय, हा केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं हा ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच एकूणच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री जे आहेत त्यांनी सांगितलं की ओला दुष्काळ जाहीर करायचा आहे, परंतु केंद्राचे काही नियम आहे, निकष आहेत, त्याच्याकडं तो चेंडू टोलवलेला आहे. आपण याकडे कसं पाहता? नाही, जेव्हा महाराष्ट्रातल्या पालकमंत्री पदाचे तिढे येतात, जेव्हा मंत्रिपदाचे तिढे येतात, तेव्हा जेवढ्या घाईनं महाराष्ट्राचे सत्ताधारी पक्षातले प्रमुख हे केंद्राकडे जातात, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या या वेदनेसाठी, या ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी, तेवढ्या घाईनं का नाही जात आहोत आपण? याचं एक अंतर्मुख होऊन परीक्षण महाराष्ट्राच्या प्रमुखांनी करणं सुद्धा गरजेचं आहे ना. कारण इतर वेळी तुम्हाला इतक्या घाईनं केंद्राकडे जाता येतं, आणि जेव्हा तुम्ही हक्कानं सांगता की केंद्र सरकारकडून या गोष्टी येतील, आज शेतकरी अडचणीत आहे, ओला दुष्काळ जाहीर करून त्याला सरसकट कर्जमाफी द्यावी, ही सर्वांची मागणी आहे. आणि या मागणीच्या दृष्टिकोनातून पावलं सरकारनं टाकणं गरजेचं आहे. नक्कीच आता स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणूक लागते, 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. कसं पाहता याच्याकडे? कसं, हा त्या दोन्ही पक्षांचा अंतर्गत विषय आहे. आणि मागे आपण मराठीच्या मुद्द्यावर दोघे एकत्र आल्यानंतर एक जे उत्साहाचं वातावरण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहिलं होतं, त्यामुळे त्यांच्या म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांसाठी ही सकारात्मक गोष्ट असेल असं वाटतं. त्यालाच अनुसरून एक प्रश्न असा आहे की 2 खरं तर राष्ट्रवादी विभक्त झालेले आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थेत एकत्र येतील असं वाटतं? याविषयी मला खरंच काही माहिती नाही, त्यामुळे उगाच काहीतरी कल्पना विस्तार नावाचा एक प्रश्न असायचा प्रश्नपत्रिकेत, तसा कल्पना विस्तार करायला काही फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. नक्कीच हे होते डॉक्टर अमोल कोल्हे. आणि खरं तर प्रश्नांसाठी, कांदा प्रश्नांसाठी त्यांनी वारंवार आवाज उठवलेला आणि केंद्राच्या निकषाचा खरं तर केवळ प्रश्न नाही, तर महाराष्ट्रातील सरकारने पुढाकार घेत ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करावा, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे.